एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे इच्छुक उमेदवार चांगलेच कामाला लागले आहेत। भाजपा, शिवसेना, शिंदेगड, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी, शहर विकास आघाडी, महाविकास आघाडी यांनी जरी आपापली उमेदवार जाहीर केले नसले तरी इच्छुक उमेदवार हे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर धरू लागले असून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। येत्या काही दिवसात सर्वच पक्ष आपले उमेदवार हे जाहीर करतीलच, परंतु इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली असून प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून त्यात हा प्रभाग अनुसूचित जाती, महिला तसेच सर्वसाधारण जागेसाठी आहे। या प्रभागात 2845 इतका मतदार संख्या असून हा प्रभाग मुसमाळे वस्ती, त्याचबरोबर आटक, तोडमल वस्ती, त्याचबरोबर कानिफनाथ मंदिर, खुरुद, सांगळे, भांड वस्ती, उंडे, वाळके वस्ती आदी वाड्या वस्त्यांवर विखुरला आहे। या प्रभागात अनेक मातब्बर नेते मंडळी असून कोण नशीब आजमावणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहेत। अनुसूचित जाती महिलेसाठी या प्रभागात सध्या तरी किशोर मकाजी पंडित यांच्या पत्नी तसेच रावसाहेब देठे यांच्या पत्नी, तर माजी नगरसेविका साधना अनिल शेंडगे, त्याचबरोबर कुंडलिक खरात यांच्या कुटुंबातील नामदेव किंवा ज्ञानदेव या दोघांपैकी एकाची पत्नी निवडणूक लढवू शकत्या। बाबासाहेब संसारे यांच्या पत्नी मैना संसारे किंवा सुनबाई मीना मनोज संसारे या देखील आपले नशीब आजमावू शकतात। तर सर्वसाधारण जागेसाठी मोठमोठे मातब्बर नेते मंडळी या प्रभागात असून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहेत। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योजक गणेश भांड हे नगराध्यक्ष पदासाठी उभे न राहिल्यास या प्रभागातून निवडणूक लढवू शकतात। त्याचबरोबर शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेले राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रशांत शिवाजीराव मुसमडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। तर माजी नगराध्यक्ष गुलाबराव कदम यांचे चिरंजीव प्रमोद कदम तसेच उद्योजक गणेश भांड हे उभे न राहिल्यास त्यांचे बंधू चैतन्य ॲक्वाचे चेअरमन संदीप भांड हे देखील उमेदवारी करू शकतात। त्याचबरोबर संजय मुसमडे, अविनाश मुसमडे हे दोन चेहरे भाजपाकडून उमेदवारीच्या रेस मध्ये आहेत। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून शिवाजी रघुनाथ मुसमाडे, उत्तम मुसमाडे, बालू कलापुरे, लखन मुसमाडे, अमोल मुसमाडे, बाळासाहेब खुरुद, पत्रकार रफिक शेख, दलित चळवळीचे कुमार भिंगारे, ॲडव्होकेट बाबासाहेब खुरुद, अशोक खुरुद, राजेंद्र पंढरीनाथ मुसमाडे आदी इच्छुक उमेदवार या प्रभागातून दिसून येत असून भाजपा, शिवसेना, शिंदेगड, शहर विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी आदींसह कोणत्या पक्षाकडून हे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहावयास मिळणार आहेत। एकंदरीतच प्रभाग 3 याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।